हॅलो मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. आज आपण आलो आहोत असा महाराष्ट्रातील कमी प्रसिद्ध असलेला किल्ला म्हणजे रामगड. आम्ही जाणार आहोत एमटीने. आमच्याकडे नोवा पण आहे. पेपर बोलता ते चांगला होता ना, एवढा पण वाईट नव्हता ना. मी घेतलंय स्प्राईट आणि दादूने संपवलं पण कोकोनट वॉटर. सो आमच्या मित्राची मम्मी येणार आहे, सो त्यांना आम्ही भेटून जाऊ. ते आपण इकडेच येतात, त्यांचं काम आहे. तर एमटी ला मॅप कनेक्ट तो प्रोसेस सुरू आहे. डिरेक्ट ऍप मधूनच तिकडे कसं दाखवणार? डायरेक्शन मध्ये जा ना, खाली असतो होता ऑप्शन. डायरेक्शन मध्ये मी केलेलं ब्लूटूथ. मला सांगायचं राहिलं, आम्ही आता थांबलोय कोंडा घाट इथे. एक्सपेक्ट केलं होतं तसं तर मॅप दाखवत नाही, नुसता एरो दाखवत आणि जिथे टर्न येईल आम्हाला असा हवा होता. पण दिसतोय असा. हो हो. फायनली आम्ही आता पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनवर. शोधला की सापडत असं असतं. फक्त वेट वेट करायचं असतं, काही करायचे नसते. हा असं ते आता काय अजून अजून हसत आहे. अरे चढतात थोडस जाते. अरे इथून कन्फर्मेशन 10 किलोमीटर. मग नाही एवढं पण काय ना बोला, तुला तू कळू शकते. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट मध्ये तिच्या बोर्ड वगैरे बसवते येते 37. हा तर गुगलला तर 37 दाखवतात. नाही नाही नाही, थिएटर थिएटरला जातो ना आपण. मित्रांनो, तो स्ट्रेट रोड गेलाय. असं जर तुम्हाला ऍडव्हेंचर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच रामगडला व्हिजिट करा. रामगड ऍक्च्युअली किल्ला टाका मॅपने जर येत असाल तर. किल्ल्याची एंट्रीज बघा तुम्ही, किती सुंदर आहे. आणि नियम तर फॉलो करावेच लागणार. हा गडाचा मुख्य प्रवेशद्वार आहे. आपण बघू पुढे जाऊन. स्टॉप वाटते ना. हो, तालुका येतो. इथे तुम्ही बघू शकता आसपास जवळपास जेवढे पण किल्ले आहेत त्यांची नावं दिली आहेत. किल्ले सिंधुदुर्ग, भरतगड, भगवंतगड, सर्जेकोट, राजकोट, श्री भराडी देवी मंदिर अंगणेवाडी आणि श्री सातेरी देवी जलमंदिर दिवस आणि श्री रामेश्वर मंदिर आचरा. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर हे सगळे लोकेशन तुम्ही करू शकता. आम्ही आता इथून आलो आणि स्टार्ट इथून करणार आहे. तुला क्रॉस द्यायला पाहिजे होती. तो आहे मे बी तिकडे. हे तुळशी वृंदावन आहे. असं बोललं जातं की आम्ही आलो तर तोफांच्या इथे, तुम्हाला तोफा दाखवतो. ते तोफ आहेत एकूण 1 2 3 4 5 6 7 तोफ आहेत. इकडून सगळं बंद झालंय. बंद झाल्यामुळे इथून एंट्री बंद आहे.
दुसरा प्रवेश द्वार आहे. एकदम थंड थंड झाली. तिला हो प्रवेश वाटणार. हो, इकडे सगळं आता बंद झालंय त्यामुळे पुढे जाऊ शकतो. आता आपण रामगड किल्ला सर करून आलोय आणि आता आपण तिथेच जवळ होता सदानंद गड, त्या गडाकडे जाताना एक वाडी येते, वाडीतूनच वरती जायचं. आणि जर लोकेशन तुम्ही गुगलला टाकलं तर डिरेक्ट जिथे आहे तिथे तुम्हाला आणेल. सो तुम्ही गुगल मॅपच्या भरोश्यावर येऊ शकता. जसं आता आम्ही आले, इथे सुद्धा तुम्हाला ट्रेकची फील येऊन जाईल. आईस आम्हाला चालून झाले 10 मिनिटं. तिथे टाइम दाखवत होता 2 मिनिटं. फायनली हो फायनली आम्ही आलोय 10 मिनिटाच्या ट्रेक नंतर. और वॉट अ व्यू. धान्य कोठार धान्य कोठार कर ना चालू ठेव.